नमस्कार मित्रांनो, आज आपण ओम टायपिंग सेंटर औसा या ठिकाणी आलो आहेत आणि ऑफिसमध्ये थांबलो आहेत. आणि या ऑफिसमध्ये आपल्याला पोटमाळा तयार करायचा आहे. बघा, काम चालू झालं आहे आणि ही पट्टी 3 बाय 6 इंचाची पट्टी आहे. आणि अशा पट्ट्या आपण या भिंतीला कमीत कमी एक 7 ते 8 पट्ट्या मारणार आहोत. बघा, काम चालू आहे अशा पद्धतीने. आणि हे पट्ट्या झाल्यानंतर आपल्याला या पट्ट्याला 1.5 बाय 3चा पाईप कॉईलमध्ये आपण यूज करणार आहोत आणि या ठिकाणी या लावणार आहोत. बघा, आता खिळे ठोकायचं झाल्यानंतर आपण 2.5 बाय 3चा 1.5 बाय 3चा पाईप घेणार आहोत आणि त्याला कटिंग करून या ठिकाणी या पट्ट्याला आपण मारणार आहोत. जुन्या काळामध्ये जशा माळवत टाकतात त्या पद्धतीने आपण हे काम करणार आहोत. बघा, पाईपाची कटिंग चालू आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे अशा पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने आपण 1.5 बाय 3चा पाईप कॉईलचा अशा पद्धतीने माळवत जसं टाकतात त्या पद्धतीने सेम काम चालू आहे. याला आमच्याकडे पोटमाळ असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की या कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि हे काम औसा या ठिकाणी चालू आहे. आणि असे काम कुणाला करायचे असेल तर अवश्य संपर्क करा. आपले दुकान औसा या ठिकाणी आहे, आलमला रोड औसा या ठिकाणी आहे. बघा, अशा पद्धतीने काम चालू आहे हे बघा. आणि हे ऑफिस आहे ओम टायपिंग सेंटरचं. या ठिकाणी कमीत कमी 150-200 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात या सेंटरमध्ये. आणि शुक्रवारी काम चालू केल्यानंतर या कामाला कमीत कमी 3 दिवस झाले. शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवसामध्ये हे पोटमाळा आपण तयार केला आहे. बघा, कामाची फिनिशिंग एक लेवलमध्ये काम आहे. समजा ट्यूब लेवलच्या हिशोबानं काम केलं आहे. आणि बघा, हे पत्रा एस-टीचा पत्रा म्हणतात, कोणी चक्कर प्लेट म्हणतात. हर भागाकडे वेगळं वेगळं म्हणत असतात या पत्र्याला. आणि या पत्र्याची साईज तुम्हाला 4 बाय 8 या मापामध्ये भेटते. आणि या पत्र्याचं वजन सांगायचं म्हणलं तर तुम्हाला 50 किलोचा पत्रा भेटतो. याच्या 50 किलोच्या वर तुम्हाला पाहिजे तेवढा जाड पत्रा भेटतो. 50 किलोच्या खाली तुम्हाला पत्रा भेटणार नाही. आणि हा पत्रा खूपच मजबूत राहणार आहे. आणि ह्याला जे डिझाईन दिलं आहे, या डिझाईन देण्याचा उद्देश तुमचा पत्रा लिचपीच होणार नाही अथवा हलणार म्हणजे असं वाजणार नाही, त्याकरिता या पत्र्याला फिनिशिंग दिली आहे.